हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना. न नवीन दिवसाच्या म्हणजे खूप खूप शुभेच्छा. सगळा पूर्ण दिवस आपल्याला सुख समृद्धीचा जावो हीच विश्वासाची प्रार्थना. मी आता उठली, चहा घेतला, अजून आंघोळ बिंघोळ झालेली नाही. तर म्हटलं ह्या सोपा विपा जरा झाडून घेऊया. सोपा झाडला तर ह्या उश्या लावून घेते. असं माझ्या हातातच आहे मोबाईल, म्हटलं कुठे ठेवलाही नाही. विषा लावून घेते सगळ्या आणि कामाला सुरुवात करूया. अजून आंघोळ बिंघोळ व्हायचे, म्हटलं ही थोडी कचरा बिचरा काढायची, जरा हे सगळं होऊन जाऊ दे. मग म्हटलं आंघोळ बिंघोळ करूया. असं सगळी हे झाडून बिडून घेतलं, खूप धूळ असते मग मी रोज मला झाडावं लागतं आणि सगळं असं व्यवस्थित लावून ठेवायचं. हा इकडे एक सोपा आहे, तर हा सोपा इकडे एक आहे, ह्याला झाडायला घेते. म्हटलं अशी कामं करून घेऊया पटापट आणि आपल्याला हे करून घेऊया. अजून साहेब आमचे झोपलेलेच आहेत, त्यांचं पण मला करायचं आहे नंतर. म्हटलं सोपा विपा झाडूया आणि सगळं करून घेते. आंघोळ करायचे, फक्त मी असं नुसता चहा घेतला आहे. उठले नाही, म्हटलं पहिली कामाला लागले. सोपा विपाचं काम. हे बघा, हा इथला एक सोपा. हा आमचे सोपे पेन असे धूळ बसते ना, सकाळशी झाडून घेतले ना की बरं पडतं. चहा घेतला आणि काय नाही, अजून नाश्ता बिष्टा काय नाही. बघू आता पुढचं काय करायचं ते. आत्ताच तर उजाडलं आहे. म्हटलं जरा असं नाही, जरा असं व्यवस्थित लावलं ना, असं खोचून दिवसभर हलत नाही ते. बघ असं असं मस्त असं लावून घ्यायचं. छानपैकी करून घ्यायचं. चला मी पुढचं दाखवेन तुम्हाला मी काय करते दिवसभर, काय नाही. तर स्वयंपाक विभागाचं काहीच ठरवलेलं नाही. इथे मग असंच अजून फक्त मी चहा बनवला आहे, बाकी काय नाही. फक्त चहा बनवला आहे, तो पण मी असंच घेतला जरासा. चहाशिवाय माझी सुरुवात होतच नाही. म्हणजे जास्त नाही, पण लागतो थोडाफार. म्हणजे असं 3-4 वेळा असा नाही, थोडासा हे नाही. इथे पण म्हटलं थोड्या साफसफाई करून ठेवा. असं माझा हा स्टँड असा ओपनच आहे, म्हणजे असं लाकडीच आहे, पण तो बरा पडतो. असं सगळ्या वस्तू अशा हातात जिथल्या तिथे असं. तो म्हटलं तर आपण सगळं आपली कामं करून घेऊया. आंघोळ करून घेऊया, मशीन लावायचे. म्हटलं ते कामं आता करूया. म्हटलं तुम्हाला थोडीशी दाखवूया आपली काम. हे बघा, हे फ्रूट्स ठेवले होते कापून खाईन म्हणून. म्हटलं नाही, आता फेकून देते, कालचे आहेत ते. चला असंच बघत बसा, काय नंतर करते ते. आंघोळ केल्यावर बघते काय करायचं ते. मग काय केलं तर मी तुमच्याशी बोलेन. आता माझे सगळे आंघोळ बिंघोळ झाली, देवपूजा झाली. बघा मस्त अशी देवपूजा करून घेतली छानपैकी सकाळची. आता माझी मस्त अशी देवपूजा झाली, आंघोळ झाली, ह्यांचं झालं सगळं, ह्यांचं सगळं झालं. आता मी फक्त मला स्वयंपाक करायचा आहे. सगळी साफसफाई झाली. आता ह्यांचा पण बेड पूर्ण तयार केलं आहे. आता फक्त चादर घालायची आहे. आता माझं असंच रुटीन चालू झालं. म्हटलं आंघोळ बिंघोळ केली, पूजा बिजा केली. आता मी यांना माझं रुटीन दाखवते. आता फक्त स्वयंपाक करायचा आहे. तो आता मी थोडं तिकडे मशीन लावलेली आहे. आता म्हटलं महत्त्वाची म्हणजे आंघोळ केल्याने पहिले मी देवपूजा करत राहिली. सकाळीच मला देवपूजा करायला जरा वेळ लागतो. हे बघा ना, छान अशी पूजा केली, फुलं बिलं बदलून सगळी. मी अशी एकदाच फुलं आणून ठेवते थोडीशी. ही बघा, ते आपल्याला पटकन देवपूजेला मिळतात अशी. पटकन मग देवपूजेला आपल्याला मिळतात फुलं, म्हणून मी फुलं आणूनच ठेवते. चला आता काय पुढचं काय दाखवणार. मला अजून स्वयंपाक व्हायचं आहे, अजून काहीच केलेलं नाही. म्हटलं आता जरा किचनमध्ये हे करते, स्वयंपाक करते आणि हे देवपूजा करते. देवपूजा झाली, आता स्वयंपाक करते. तर मी काय स्वयंपाक काय फ्लावर मटर बटाटा अशी भाजी तयार, म्हणजे सगळं कापून ठेवले, फक्त करायची. तर मी काही जास्त हे करत नाही, कारण आम्ही तिघंच आहोत, म्हणून मला जास्त काय हे करायचंच नाही आहे.
तर चला म्हटले सकाळची रुटीन तुम्हाला दाखवली. आता मी ते व्हिडिओ एंड करते. तसंच काय असेल तर मी व्हिडिओ काढेन. चला बाय बाय.